आज मी खूप आनंदी आहे कारण मी आज बनवते आहे तडा ही वड्यांची भाजी। तर वडे मला आईने नाशिकवरून पाठवलेले आहेत। सचिनला जेव्हा मी सांगितलं की सचिन मी ना वड्यांची भाजी बनवणार आहे, आणि सचिन इज लाईक व्हॉट, वड्यांची भाजी बनवणार आहे? कारण सचिनला माहितीच नाही की याला वडे म्हणतात। सचिनकडे म्हणजे कोल्हापुरात याला म्हणतात सांडगे। तर चला बनवूया सांडग्यांची भाजी। मी पहिल्यांदाच बनवते आहे ही भाजी, तर मला फक्त एवढं माहिती आहे की सुरुवातीला वडे भाजून घ्यायचे। वडे जसे जसे भाजले जातात ना तसं त्यांचा असा सुगंध पसरतो घरामध्ये। कांदा बाय भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे एकच पुरणार आहे। वडे जळाले। मी एक्स्ट्रीम हाय फ्लेम वरती कढई ठेवलेली। वडे वाचलेत तर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये माझे वडे जळाले असते, पण थँक्यू 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 गणपती बाप्पा। सचिन इज हिअर। सचिन, वड्यांची भाजी तुम्ही ऐकलं होतं? माहित होतं की वडे म्हणतात याला? म्हणजे मम्मी आजी म्हणजे मम्मीची आई सांडगे म्हणायचे त्याला। ओके। कोकणात वडे म्हणजे काहीतरी खूपच डिलिशियस आणि वेगळं असं काहीतरी आहे। कोकणातले वडे तुम्ही जर खाल्ले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कोकणातले वडे कसे वाटतात आणि ते वडे म्हणजे काय असतं ही सांगा। नाशिकवरून आलेल्या वड्यांसाठी आपण ऍड करणार आहोत कोल्हापूरवरून पाठवलेली कोल्हापुरी चटणी। अजून एक चमचा टाकूयात। आय थिंक मला अजून थोडं पाणी ऍड करावं लागेल, अर्धा कप। इकडं मेथीचा धपाटा आणि हा माझा आवडता रताळ्याचा शिरा मी आज बनवलेला आहे। आणि टडा, ही थोडीशी ग्रेव्हीवाली आपली वड्याची भाजी पण बनून तयार आहे। टडा, हे आपलं ताट वाढून तयार आहे। आणि आता जाऊन सचिनला विचारूया की सचिन कशी आहे चव आपल्या भाजीची। चला, बाय द वे दमले मी। हे ग, कशा करतात स्वयंपाक बायका? कशा करतात तुम्ही स्वयंपाक दिवसभर 3-3 वेळा कशा करतात? हॅट्स ऑफ, धन्य आहात सगळ्या भाभी। वडे सांडगे सांडगे बनवले। लेट्स टेस्ट। एक नंबर झाले, अय्या, छान झाले। तुमच्याकडे यांना काय म्हणतात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि चूज जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।